Okay, in last lecture, this problem remained incomplete today. So first we complete this one and then take the next one. So here we take the moment of inertia of this rectangle. We transfer this mi from here to here by using a parallel axis theorem, that is Ig plus AH square. Ig is BD cube by 12 plus area into h. H means the distance between these two axes. So this is 30 plus 15, that is 45. So the answer is 126 mm to the power 4. So IBC is equal to IBC1 minus IBC2. So the answer is 4815000 mm to the power 4. So this is the moment of inertia about the base. So yesterday in last lecture this problem remained incomplete. So first we finish this one. Now let us we take the another problem. ओके, म्हणजे या प्रॉब्लेम मध्ये काय पाहिलं आपण आता एका ट्रायंगल मधून एक रेक्टँगल रिमूव्ह केला होता, कट केला होता. So today we take another different examples. Okay, so let us take. Now find the moment of inertia of a hollow section showing about an axis passing through its CG or parallel to x-axis. So one rectangle is given. Dimensions of this rectangle are 200 by 300, 200 mm by 300 mm. So here rectangle madhun one circle is removed. The diameter of this circle is 150 mm. The distance from the center is 100 mm. Okay. And they said calculate moment of inertia about the parallel to x-axis passing through CG. That means we have to calculate capital I-axis. So इथं काय केले, एका रेक्टँगल मधून एक सर्कल काय केले, कट केले. आता इथे काढायचे आपल्याला आय-एक्सिस म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट हॉरिझॉन्टल सेंट्रॉइडल ऍक्सिस. म्हणजे आपल्याला इथं काय करावं लागेल, सेंट्रॉइड लोकेट करावं लागेल. आता पहा इथे सेम थिंग, बॉटम मोस्ट लाईन इज युअर एक्स ऍक्सिस, extreme left line is your y-axis. The complete figure is rectangle and the cutout figure is circle. So number is given 2. So A1, area of rectangle 200 by 300 mm square. A2, area of a circle pi square. So diameter is 150. So radius is 75. So area is 17671.46 mm square. Now x1, x2 and x bar remain same. म्हणजे कुठे असतो बघा रेक्टँगलचा सेंट्रॉइड, इंटरसेक्शन ऑफ द डायगोनल. So this one is your G1. हे डिस्टन्स किती आहे आपल्याला माहिती आहे, निम्म म्हणजे 100. आता हे डिस्टन्स इथून इथं पर्यंत हे आहे तुमचं x2, हे पण किती आहे सेम 100. सो x1, x2 आणि x बार तिघच्या तिघ काय आहेत आपले सारखे, दॅट इज 100. नाउ वी कॅल्क्युलेट y1, y2, y bar. आता y1 काय आहे, वर्टिकल डिस्टन्स कुठून घेणार, एक्स ऍक्सिस पासून कुठपर्यंत घेणार, फर्स्ट सेंट्रॉइड पर्यंत. सो दिस वन इज युअर y1. किती आहे इथे 300 by 2 म्हणजे 150. y2 कुठून कुठपर्यंत, अगेन एक्स ऍक्सिस पासून कुठपर्यंत, सेकंड सेंट्रॉइड पर्यंत. दिस इज युअर y2. आता हे टोटल 300 आपल्याला माहिती आहे, त्याच्यामधून हे 100 गेले. सो y2 रिमेन 200. Now y1, y2 not same. So we have to calculate a1 y1 minus a2 y2 upon a1 minus a2. a1 into y1
minus A2 into Y2 divided by A1 minus A2. And the answer is y bar 129.126. So you have to locate this value. आता आपण दाखवूया ती व्हॅल्यू. हा तुमचा कॅपिटल वाय. आता वाय बार आता इथपर्यंत आपला आहे 150. आपल्याला दाखवायचे कमी, सो त्याच्यापेक्षा खाली घेऊ. सो दिस इज युअर कॅपिटल जी. हा मेन सेंट्रोइडल ऍक्सिस. हा तुमचा वाय बार. किती आहे वाय बार? 129.126. आता आपल्याला काढायचंय कुठे? हॉरिझॉन्टल सेंट्रोइडल ऍक्सिसला, म्हणजे आय एक्सिस काढायचे. मग फॉर्म्युला काय येईल? IXX1 मायनस IXX2. YXX1 म्हणजे कुणाचा? रेक्टँगलचा. काय येईल फॉर्म्युला? पॅरलल ऍक्सिस थेरम वापरून IG प्लस AH स्क्वेअर. म्हणजे काय? तर आपण हा जो इथला मोमेंट ऑफ इनर्शिया आहे हा इथून इथं ट्रान्सफर करतोय आपण. आणि ह्या दोघां ऍक्सिस मधलं डिस्टन्स म्हणजे h. आता IG काय रेक्टँगल साठी? BD क्यूब बाय 12 प्लस एरिया B इंटू D. आता h म्हणजे बघा इथून इथपर्यंत y बार आणि इथून इथपर्यंत y वन, म्हणजे y बार मायनस y1. फिगर मध्ये नसेल लक्षात राहा तर इकडे लक्ष द्या. हा x आहे म्हणजे इकडे डेफिनेट y असणार आहे, म्हणजे y बार कॉन्स्टंट. आता पहिल्या ह्याच्यासाठी चालू आहे म्हणून y वर. सो लेट अस पुट द व्हॅल्यूज. B आहे 200, D आहे 300 प्लस B इंटू D. y बार आहे आपला 129.126 minus y1 150 square. So this answer is x61. x61 आहे आपलं 47.61 into 10 to the power 7 mm to the power 4. This is your IXX1. Now let us calculate IXX2. म्हणजे कोणासाठी? सर्कल साठी. आता सर्कलचा बघा आपल्याला इथला आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती आहे सेंटरचा. इथून हा आपल्याला खाली ट्रान्सफर करायचा आहे IXX2 आणि ह्या दोन ऍक्सिस मधलं डिस्टन्स म्हणजे h. आता फॉर्म्युला बघा पॅरलल ऍक्सिस IG प्लस AH स्क्वेअर. आता IG काय सर्कलचा? 5/64 d raised to 4 एरिया पार स्क्वेअर. आता h बघा हा इथून इथपर्यंत y2 आणि इथून इथपर्यंत आहे y बार, म्हणजे y2 आणि y बार. पण आता तसं लक्षात न ठेवता इकडे x आहे तर इकडे y कॉन्स्टंट y बार. सेकंड फिगर म्हणजे y2. सो लेट अस पुट द व्हॅल्यू. 5/64 डायमीटर आहे 150 प्लस रेडियस आहे 75. y बार आहे 129.126 मायनस आपला y2 आहे 200 ब्रॅकेट स्क्वेअर. So IXX2 and the answer is 11.36 into the 10 to the power 7 mm to the power 4. आता IXX2 मिळाला. आता IXX1 minus IXX2, that is capital IXX, and the answer is 36.25 into 10 to the power 7 mm to the power 4. हा आता इथं IYY काढायची गरज नाही कारण त्यांनी आपल्याला सांगितलं नाही. त्यांनी फक्त सांगितले मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द हॉरिझॉन्टल सेंट्रोइडल ऍक्सिस. दॅट मीन्स जस्ट वी हॅव टू कॅल्क्युलेट IXX. IYY सांगितलं असतं तर आपण काढलं असतं IYY1 मायनस IYY2. तो ही फिगर आपण पाहिली. याच्यामध्ये काय केलं आता? एका रेक्टँगल मधून सर्कल कट केलं. सो वी आर सॉल्विंग डिफरंट फिगर्स, म्हणजे रेक्टँगल मधून सर्कल, ट्रायंगल मधून रेक्टँगल,
नंतर आपण पाहिलं रेक्टँगल मधून सेमी सर्कल. सो वी आर सॉल्विंग द डिफरंट कन्सिडरेशन. यातला एक तरी प्रॉब्लेम तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतात कटआउट सेक्शन वर, आणि मला वाटतं सगळी प्रोसिजर सेम आहे, फक्त तुम्हाला बेसिक फॉर्म्युले पाठावे. लेट अस टेक अनदर वन. आता प्रॉब्लेम आहे, फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ स्क्वेअर सेक्शन हॅव्हिंग अ डायगोनल 400 mm अबाउट इट्स डायगोनल. म्हणजे काय दिले किंवा हाच क्वेश्चन कसा विचारतात बघा. फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ स्क्वेअर सेक्शन अबाउट इट्स डायगोनल रेस्टिंग ऑन वन ऑफ इट्स कॉर्नर हॅव्हिंग डायगोनल ऑफ 400 mm इन लेंथ. म्हणजे त्यांनी काय दिले, एक स्क्वेअर आहे, हा तुमचा स्क्वेअर आहे आणि हा स्क्वेअरचा डायगोनल आहे 400. आता त्यांनी काय म्हटले, हा जो स्क्वेअर आहे हा काय केलाय, इट इज रेस्टिंग हॅव्हिंग वन ऑफ इट्स कॉर्नर. हा तुमचा स्क्वेअर जो आहे तो असा त्यांनी रेस्ट केलाय एका कॉर्नरवर, आणि ज्याचा डायगोनल जो आहे हा आहे 400 mm. आणि त्यांनी सांगितलंय कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स डायगोनल. म्हणजे तुम्हाला या डायगोनलला तुम्हाला काय काढायला सांगितलंय, मोमेंट ऑफ इनर्शिया. नाउ हाऊ टू कॅल्क्युलेट. आता बघा कसं काढणार, कसं काढता येईल सांगा. अबाउट इट्स डायगोनल, हे वर्टिकल डिस्टन्सेस काय येतील बघा. हा डायगोनल 400 म्हणजे अप टू हिअर 200 आणि अप टू हिअर असतो 200. आता डायगोनल किती दिलाय, 400. आता आपल्याला काढायचंय मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट, समजा आपण याला नावं दिली ए बी सी डी, म्हणजे आपल्याला काढायचंय बीडी ला, आय बी डी काढायचे आपल्याला, बरोबर का. तर अबाउट इट्स डायगोनल काढायला सांगितलंय. आता पहा, हा जो स्क्वेअर आहे इट इज नथिंग बट 2 ट्रायंगल्स. हे काय झाले, आपले 2 ट्रायंगल्स तयार झाले. आय शो दिस डायमेन्शन्स ॲट बॉटम. आपल्याला इथे काढायचंय बीडी ला. आता हे नथिंग बट दिस 2 ट्रायंगल्स. मग जर आपण असं लिहिलं, मोमेंट ऑफ इनर्शिया 2 into moment of inertia of one triangle about its base, mi of one of its triangle about its base, about its base. one of the triangle about its base. म्हणजे काय बघा, म्हणजे ह्या ट्रायंगल ABD याचा MI बेसला आणि BCD याचा MI इथं BD ला बेसला. सो 2 ट्रायंगल तयार झाले. सो 2 into MI ऑफ दिस ट्रायंगल. सो काय फॉर्म्युला, BH³ बाय 12. बेसला किती असतो, BH³ बाय 12. सो सिंपल प्रॉब्लेम. सो 2 बेस किती आहे ट्रायंगलचा, 400. हाईट किती दिली ट्रायंगलची, 200 divided by 12. So IBD answer is 5.33 into 10 to the power 8 mm to the power 4. काय दिलं होतं, एक स्क्वेअर दिला होता ज्याचा डायगोनल आहे 400, पण तो स्क्वेअर कसा रेस्ट झाला होता, ऑन वन ऑफ इट्स कॉर्नर, एका कॉर्नरवर रेस्ट झालाय. तर त्यांनी सांगितलं फाइंड MI अबाउट इट्स डायगोनल. म्हणजे ह्या बीडी ला आपल्याला काय काढायचं, MI. आता हा स्क्वेअर म्हणजे काय झालं, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ 2 ट्रायंगल्स. मग ट्रायंगलचा MI काय असतो, बेसला BH³ बाय 12. तसंच या ट्रायंगलचा पण काय येणार, BH³ बाय 12, म्हणजे 2 MI झाले. सो वी ऍड दिस 2. मग काय केलं, 2 BH³ बाय 12, आता डबल. V म्हणजे बेस 400, हाईट आहे 200. सो द आन्सर इज 5.33 into 10 to the power 8 mm to the power 4. So this is also a simple example asked in exam. So let us take one more.
त्या पुढचा आता आता मग ट्रायंगल मधून आपण काय कट केलं होतं, रेक्टँगल. नाउ लेट अस टेक द प्रॉब्लेम. फाइंड मोमेंट ऑफ inertia of the section about the horizontal centroidal axis as shown in figure. बघा आता काय दिले, एक ट्रायंगल दिलाय आणि ट्रायंगलला त्या ट्रायंगलचा बेस दिलाय. बेस इज गिवन 12 सेंटीमीटर. आता याच्यातून एक सेमी सर्कल कट केले and the radius of this semicircle is 2 centimeter. Diameter is 4. Okay. And the height of the triangle is 15 centimeter. Height of the triangle is 15 centimeter. आता त्यांनी सांगितलंय मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करा, पण कुठे, अबाउट द हॉरिझॉन्टल सेंट्रॉइडल ऍक्सिस. म्हणजे वी हॅव टू फाइंड आय एक्सेस. म्हणजे आता जेव्हा ऍक्सेस काढायचं असेल तर आपल्याला काय काढावं लागेल आधी, सेंट्रॉइड. सो सेम थिंग, bottommost line is your x axis, extreme left line is your y axis. Then divide the composite figure. So this complete figure is 1, this cut out portion is 2. So A1, area of triangle, half base into height, half base into height, 90 centimeter square. Then A2, A2 is area of semicircle, pi square by 2. So pi radius is 2 by 2. So the answer is 6.28. ओके. आता पहा, आता आपल्याला इथे कुठे काढायचे, बेसला काढायचे. आता x1, x2, x bar remains same. So 4 plus 2, that is 6 centimeter. Now we have to calculate y1, y2 and y bar. आता y1 म्हणजे कोणाचा, ट्रायंगलचा. कुठे असतो बरं, इंटरसेक्शन ऑफ ऑल द 3 medians. So this one is your G1. किती येईल हे डिस्टन्स, हे डिस्टन्स किती असतं, h/3. सो 15/3 म्हणजे 5 सेंटीमीटर. तर y2, सेमी सर्कलचा सेंट्रॉइड कुठे असतो, ऍट अ डिस्टन्स ऑफ 4r/3 पाय. सो 4r/3 पाय. 4 रेडियस आहे 2 डिवाइडेड बाय 3 पाय. सो y2, y2 किती आलं आपलं, 0.85. 0.85 सेंटीमीटर. आता y बार, a1 y1 minus a2 y2 upon a1 minus a2. So 90 into 5 minus a2 into y2 divided by a1 minus a2. So y bar आला 5.31 सेंटीमीटर. आता ह्या दोन्ही व्हॅल्यू आपण आपल्या प्रॉब्लेम मध्ये दाखवून घेऊया. आता y bar 5.31 इथपर्यंत आहे आपलं 5, याच्या वरती जाईल. तो हा झाला मेन सेंट्रॉइडल ऍक्सिस आणि हा तुमचा कॅपिटल Y. आता हे डिस्टन्स जे आहे हे आहे आपलं y बार, ते आहे आपलं 5.31. हा, आता प्रॉब्लेम कसा होईल बघा. आपल्याला काढायचंय हॉरिझॉन्टल सेंट्रोइडल ऍक्सिसला, म्हणजे आय एक्स, दॅट इज आय एक्स 1 मायनस आय एक्स 2. आय एक्स 1 कसं काढणार, पॅरलल ऍक्सिस थेरम. म्हणजे काय केलं बघा, आपल्याला आपल्या इथून इथे ट्रान्सफर करायचंय आय एक्स 1, इथला माहिती आपल्याला, तसंच आपल्याला इथला पण माहितीये, तो आपण इथून इथे ट्रान्सफर करूया. मग आता पहिला ट्रायंगलचा काय फॉर्म्युला आहे बरं, आयजीचा
BH cube by 36. एरिया हाफ बेस इंटू हाईट. आता H बघा इकडे X आहे तर इकडे Y असणार Y बार. आता पहिल्या फिगर साठी म्हणजे Y वर फिगर मध्ये बघा. आता इथून इथपर्यंत Y बार आहे आणि इथून इथपर्यंत Y वर आहे. सो Y बार मायनस Y बार दॅट इज H. आता व्हॅल्यू पुट करू. 12 हाईट आहे 50 प्लस हाफ बेस इंटू हाईट. Y बार आहे आपलं 5.31 minus y1 आहे 5 bracket square. So this Ixx1. The answer is किती येते बघा Ixx1. Ixx1 आहे आपलं 1133.65 centimeter to the power 4. आता हे झालं Ixx1. Let us calculate Ixx2 म्हणजे कोणाचं सेमी सर्कलचं. आता इथून इथं ट्रान्सफर करतोय. Same by using parallel axis theorem. Procedure of all the problems remain the same. आणि फक्त बेसिक फॉर्म्युले पाठवे. आता सेमी सर्कलचा काय फॉर्म्युला असतो सांगा बरं मला. 0.11 r⁴. एरिया πr² by 2 आणि H बघा आता फिगर मध्ये लक्षात येत असेल तर व्हेरी गुड. म्हणजे हे आपल्याला H हवंय. मग आता फिगर व्यवस्थित काढली असेल तर H समजेल आपल्याला. हे Y बार आणि इथून इथपर्यंत Y2. सो Y बार मायनस Y2. फिगर मध्ये नसेल समजत तर असं लक्षात ठेवा. X आहे म्हणजे इकडे Y. Y बार कॉन्स्टंट. पहिली दुसऱ्या फिगर साठी म्हणजे Y2. सो दॅट रिमेन सेम. 0.11 रेडियस आहे 2 प्लस पाय रेडियस 2 Y बार 5.31 मायनस Y2 किती आहे 4r/3 पाय किती आलं होतं 0.85. सगळे बेसिक फॉर्म्युले पाठवले तुम्हाला. So Ixx2 is 126.74 centimeter to the power 4. आता आपल्याला दोन्ही मिळाले Ixx आणि Ixx2. आता कॅपिटल Ixx कसा काढणार. Ixx1 minus Ixx2. So I write here capital Ixx काय येईल बघा 1006.9 centimeter to the power 4. काय केलं Ixx1 minus Ixx2. So we have solved number of problems. आपण सगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. रेक्टँगल मधनं स्मॉल स्क्वेअर, रेक्टँगल मधनं सेमी सर्कल, रेक्टँगल मधनं सर्कल, ट्रायंगल मधनं रेक्टँगल, ट्रायंगल मधून सेमी सर्कल. सो वी हॅव सॉल्व्ड नंबर ऑफ प्रॉब्लेम्स. सो दिस इज युअर एंड ऑफ दिस चॅप्टर मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके. सो सगळे प्रॉब्लेम परत एकदा तुम्ही सॉल्व्ह करून बघा. काही डाऊट असतील तर मग आपण पुन्हा याच्यावरती रिव्हिजन लेक्चर्स घेऊया या चॅप्टरवर. Okay. So have a good day. ह्यातले बेसिक थेरम्स आहेत. पॅरलल ऍक्सिस थेरम, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम, देन डेफिनेशन ऑफ रेडियस ऑफ गायरेशन आणि हे सगळे बेसिक फॉर्म्युले जे आहेत ट्रायंगल, सर्कल, सेमी सर्कलचे मोमेंट ऑफ इनर्शियाचे दॅट यू शुड लर्न थरली. ओके. थँक्यू.